नमस्ते सर. माझं नाव तानाजी कदम, जिल्हा सांगली. बाय प्रोफेशन मी शिक्षक आहे. या ट्रेनिंगला यायच्या अगोदर मी एक 5-6 वर्ष झालं ट्रेडिंग करतो आहे. सुरुवात कमोडिटीने केली होती आणि शेवटसुद्धा कमोडिटीनंच होतं आहे याची मला पूर्ण गॅरंटी आहे. म्हणजे ट्रेनिंग यानंतर मला ट्रेनिंग घ्यावं लागणार नाही एवढा कॉन्फिडन्स आला आहे. कारण आपल्या या ट्रेनिंग सेशनमधून एकच गोष्ट मला मिळाली या ठिकाणी, तो म्हणजे कॉन्फिडन्स. कारण मी बोलताना नेहमी बोलतो बघा, कारण मी व्याख्यान पण करतो. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला खूप छान आवडतं. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की एक वेळ तुमचा देवावर विश्वास नसला तरी चालेल, एक वेळ तुमचा दुसऱ्या विश्वास नसला तरी चालेल, परंतु तुमचा तुमच्यावरती विश्वास 100% असला पाहिजे. आणि हा विश्वास असेल तरच आपण ट्रेडिंगमध्ये यशस्वी होऊ शकतो. हे मला पूर्ण खात्री झाली तुमच्या या ट्रेनिंगमधून. या ट्रेनिंगमध्ये दुसरी एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे आपण नॉलेज सगळ्या गोष्टीचं घेतलं पाहिजे, परंतु जिनियस किंवा मास्टर एका गोष्टीत 100% झालं पाहिजे. आणि तुम्ही या ठिकाणी ज्या काही सिस्टीम आम्हाला सांगितल्या की लॉस वाचवण्यासाठी कुठले टूल वापरायचे, नंतर ट्रेडिंग करत असताना आपला लॉस कमी झाला. ट्रेडिंगमध्ये 3 पद्धती असतात. पहिल्यांदा माणूस लॉस करतो, नंतर तो पठारावस्थेला येतो जिथे त्याचा लॉस कमी होतो, आणि शेवटची तिसरी स्टेप म्हणजे तो प्रॉफिटेबल बनतो. तर मला वाटतं या ठिकाणी जे पहिल्यांदा आलेत त्यांना खूप खूप शुभेच्छा, कारण तुम्ही लॉस केलेला नाही. मार्केटची फी देणं खूप अवघड आहे, परंतु या ठिकाणी सरांची फी देऊन तुम्ही मार्केटची फी वाचवली आणि तुमच्या आयुष्याला खरंच चांगल्या प्रकारची सुरुवात केली असं मला 100% वाटतंय सर. आणि सरांनी जो आपल्याला मार्ग सांगितलेला आहे ट्रेडिंगचा, तो माझ्या मते 100% आपल्याला समृद्धीकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही सर. कारण तुम्ही समृद्धीचा महामार्ग आम्हाला सांगितला आहे, परंतु ज्यावेळेला माणूस खऱ्या अर्थानं समृद्धीच्या महामार्गावरती जातो त्यावेळेला माणसाच्या आयुष्यामध्ये एखादा जर माणूस सक्सेस झाला किंवा आपल्याला जर हे ट्रेडिंग आवडलं, ट्रेनिंग सरांचं आवडलं, तर आपण काय म्हणणार आहे, वाह खूप छान होते. तर तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धीच्या महामार्गावर जायचं असेल तर माझ्या मते मी तुम्हाला 4 वा सांगतो. ते 4 वा कुठले? पहिला वा म्हणजे वाचवा. आपल्याला इथं ट्रेनिंग घेतले आपण, परंतु आपल्याला जर फंड मॅनेज करायचं असेल तर आपल्याला पैसे वाचवले पाहिजेत, बरोबर का नाही? मग ते पैसे वाचवण्यासाठी पहिला वा आहे वाचवा, दुसरा वा आहे वाढवा. आता हे वाचवलेले पैसे वाढवायचे कसे हे सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने सांगितलेले आहेत. त्यांनी जी पद्धत सांगलेली आहे त्या पद्धतीनं आपण आपले पैसे वाढवायचे आहेत. तिसरा वा आहे तो म्हणजे वापरा. आता आपण पैसे वाचवले पण, पैसे वाढवले पण, त्या पैशाचा वापर पण केला पाहिजे, तर आपल्या जीवनाला अर्थ आहे ना. जर नुसतेच पैसे कमवत आयुष्यभर आपण राहिलो तर आपल्या जीवनाला अर्थ येणार नाही. म्हणजे तो पैसासुद्धा आपण वाढवला पाहिजे, वापरला पाहिजे. मग तो कसा वापरायचा? तर आपल्या काही हॉबीज असतील किंवा आपल्या मुलांची काही शिक्षण असतील किंवा आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये करायच्या त्या गोष्टी आपण करून घेतल्या पाहिजेत, म्हणजे तो पैसा वापरला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा वा आहे तो म्हणजे वाटा. आता तुम्ही म्हणाल पैसे वाटायचे म्हणजे काय करायचे? तर वाटायचे म्हणजे असेच उधळत बसायचं नाही. ज्या माणसाला खरंच गरज आहे त्या माणसाला आपला पैसा 100% गेला पाहिजे. आता सरसुद्धा चॅरिटेबल ट्रस्टला किंवा इतर गोष्टी ते करत असतील, परंतु अशा गोष्टी सांगायच्या नसतात, ते सर आपल्याला सांगत नसतील, परंतु आपण या गोष्टी केल्या पाहिजेत असं मला 100% वाटतंय सर. आणि शेवटी सरांच्याकडून मला एवढंच घ्यायचं आहे. मी 10वीला असताना सर मला एक कविता होती बाशी मर्ढीकरांची. त्या कवितेमध्ये बाशी मर्ढीकर असे म्हणत होते की देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावे म्हणजे या ठिकाणी सरांनी आपल्याला देण्याचं काम केलेलं आहे, आपण घेण्याचं काम केलेलं आहे. परंतु जाताना त्यांचे हात न्यायचे म्हणजे हात न्यायचे नाहीत, तर त्यांची टेक्निक आपण घेऊन जायचं आहे आणि आपलं जीवन आपण समृद्ध करायचं आहे. तर सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि मी ज्यावेळी इथं यायच्या अगोदर सर सानिका मॅडमनी मला 1 महिनाभर मला फॉलोअप केला होता, सर ट्रेनिंग करा, ट्रेनिंग करा, ट्रेनिंग करा. मी फक्त चौकशी केली होती, परंतु मी स्वतः ऑप्शनमध्ये 6 वर्ष झालं ट्रेडिंग करतोय. 5 वर्ष खूप पैसे घालवलेत, 1 वर्ष झाले हेजिंगमध्ये मी सक्सेस आहे. हा कोर्स मी माझ्या वाईफसाठी घेतला होता सर, परंतु फॅमिली काहीतरी इश्यू आल्यामुळे काय झालं, तिला येता आलं नाही. ते म्हणले तुम्ही जावा आणि मला शिकवा, म्हणून मी शंका जास्त विचारत होतो सर, कारण मला हे घरी जाऊन शिकवायचं आहे आणि बायकांना शिकवायसारखं अवघड जगात काही नाही. त्यामुळं ते मला शिकवायचं आहे, म्हणून इथं जेवढं चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून घेता येईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने समजून घेतले. तरी पण मला घरी शिकवताना काही अडचण आल्या
सर सरांना 100% कॉन्टॅक्ट करणार आहे. आणि माझी एक विनंती आहे सर तुम्हाला, समजा आपण तुम्ही प्रत्येकाला वेळ देताय, खूप छान आहे, परंतु माझं एक सजेशन, तुम्ही जे सांगितलं महिन्यातून तुमची झूम मीटिंग आमच्या खास बॅचसाठी 1 तास किंवा 1.5 तास महिन्यातनं किंवा 15 दिवसातनं एक घ्या. म्हणजे काय होईल, प्रत्येकाची शंका, मला जी शंका येईल ती ह्या सरांना येईल असं नाही, किंवा ह्या सरांना येईल ती दुसऱ्या सरांना येईल असं नाही. झूम मीटिंग घेऊन जर तुम्ही शंका सोडवल्या तर सगळ्यांनाच फायदा होईल. धन्यवाद सर.